स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थींनी अजूनपर्यंत BEd, M.Ed आणि BPEdचे फॉर्म भरलेले नाही त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता पुन्हा आनंदाची बातमी अशी आहे की मुदतवाढ त्या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. आणि या मुदतवाढीच्या महत्त्वानं आणि संदर्भानं आपण सर्व जे विद्यार्थी आहोत हे सर्व विद्यार्थी डॉक्युमेंट्स, नंतर विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स आणि YCMचा रिझल्ट आणि इतर जे रिझल्ट्स पेंडिंग आहेत, मार्कशीट आहेत, हे असे सारे प्रॉब्लेम्स आहेत. नंतर डॉक्युमेंट, पोचपावती यामुळे विद्यार्थ्यांची जी मानसिकता बदललेली होती की मला आता BEd करता येणार नाही, मला DEd करता येणार नाही, मला BPEd करता येणार नाही, M.Ed करता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांसाठी पुन्हा दिलासादायक बातमी अशी आहे की ही जी डेट आहे ही डेट 25पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 18पर्यंत ही डेट होती आणि या डेट वाढवल्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि ही आनंदाचीच बाब असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर या ठिकाणी ही जी बातमी आहे ही बातमी नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. BEd, M.Ed, BPEdसाठी 25 जुलैपर्यंत अर्जाची मुदतवाढ. लोकमतची ही बातमी आहे. बघा, मुंबई येथील बातमी आहे. CET सेलच्या माध्यमातून ही बातमी दिलेली आहे. मुंबई राज्य सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे CET सेलने BEd, M.Ed आणि BPEd, MPEd आणि BEd, M.Ed करिता एकत्रित अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी 25 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. BEd अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला 25 जूनपासून सुरुवात झाली होती. त्याची पहिली मुदत ही 10 जुलैपर्यंत होती, संपुष्टात आली. तर BPEd आणि BEd आणि MPEdची जी काही या अभ्यासक्रमाच्या नोंदणीला 3 जुलैला सुरुवात केली होती. या अभ्यासक्रमाच्या नोंदणी मुदत ही 13 जुलैला संपली. 10 जुलैला संपलेली होती आणि BEdची, आणि नंतर ती M.Ed जी होती ते 3 जुलैला संपलेली होती. अभ्यासक्रमाच्या नोंदणीची मुदत 13 जुलैला संपली. मात्र अनेकांचे अर्ज अपूर्ण भरणे बाकी असल्याने CET सेलने 18 जुलैपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. त्यामुळे ही डेट जी आहे 25 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे विद्यार्थ्यांचे अजूनही अपूर्ण डॉक्युमेंट आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना याचा दिलासा, याचा फायदा होणार आहे आणि या फायद्यातून आपल्याला अर्ज करता येणार आहे. दुसरा विषय जो होता आपला टेटचा आहे. टेट रिझल्टच्या संदर्भात अजिबात डोक्यात तुम्ही घेऊ नका. तो रिझल्ट कधी लागेल अजूनपर्यंत कोणीच सांगू शकला नाही. कांबळे सरांनी RTIमध्ये उत्तर टाकलेलं आहे, पण त्यांनी उत्तर कशी दिले ते आपल्या सर्वांना माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं गांभीर्याने जरी तुम्ही घेत असाल तरी पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला आपला याचा रिझल्ट लागणार आहे टेटचा, आणि लागल्यानंतर त्यातही जागा येतील नाही येतील ते वेगळी गोष्ट आहे. परंतु आपल्याला चांगला स्कोर यावा. स्कोर आल्यानंतर आपल्याला स्वतःला समाधानकारक बाब जी असणार आहे की मी या भरतीमध्ये जर जेवढ्या जागा निघल्या तर मी या ठिकाणी लागू की नाही, माझा स्कोर इतका आहे, मी त्या ठिकाणी कुठे लागू शकतो, असं आपल्याला स्वतःला गृहीत पकडता येते. म्हणून आपल्याला त्याची उत्कंठा लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या उत्कंठेला मात्र शासन वारंवार त्या ठिकाणी उलट काम करीत आहे हे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपल्याला हे जे अपडेट आहे हे अपडेट कसं वाटलं टेटच्या संदर्भात आणि ह्या डेटच्या संदर्भात, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.